हरिओम. अध्याय 3. ओवी क्रमांक 268 ते 276. तस्मात् त्वम् इंद्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ पाप्मानं प्रजहिह्येनं ज्ञानविज्ञाननाशनम्. हे भरतश्रेष्ठ अर्जुना, म्हणून तू अगोदर इंद्रियांचं नियमन करून ज्ञान आणि विज्ञान यांचा नाश करणाऱ्या त्या पापरूपी कामाचा त्याग म्हणजेच नाश कर. यांचा पहिला कुरुठा इंद्रिये येथून प्रवृत्ती कर्मा ते विये आधी निर्दळूनि घालितिये सर्वथैव. तर यांचं पहिलं आश्रयस्थान इंद्रिय आहेत आणि तेथूनच कर्माची प्रवृत्ती होते. तेव्हा अगोदर त्या इंद्रियांनाच आधी पूर्णपणे ठेचून टाक, नाश कर. इंद्रियाणि पराण्याहुः इंद्रियेभ्यः परं मनः मनसस्तु परा बुद्धिः यो बुद्धेः परतस्तु सः. इंद्रिये श्रेष्ठ आहेत असं म्हणतात. इंद्रियांपेक्षा मन श्रेष्ठ, मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आणि बुद्धीपेक्षा तो म्हणजे आत्मा श्रेष्ठ. मग मनाची धाव पारुषेल आणि बुद्धीची सोडवण होईल इतुके निथारा मोडेल या पापियांचा. मग मनाचं धावणं थांबेल आणि बुद्धी मोकळी होईल. एवढं झालं म्हणजे या दुष्टांचा आश्रय नाहीसा होईल. एवं बुद्धेः परं बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना जहि शत्रुन् महाबाहो कामरूपं दुरासदम्. अशा प्रकारे बुद्धीपेक्षा श्रेष्ठ असणाऱ्या त्या आत्म्याला जाणून मनाने मनाचं संयमन करून ज्याचं ठाणं जिंकण्यास कठीण अशा कामरूपी शत्रूला ठार कर. हे अंतरी होनी जरी फिटले तरी निभ्रांत जाण निवटले जैसे रश्मी वीण उरले मृगजळ नाही तैसे रागद्वेष जरी निमाले तरी ब्रह्मीचे स्वराज आले मग तो भोगी सुख आपुले आपणची. जे गुरु शिष्यांची गोठी पदपिंडाची गाठी तेथ स्थिर राहोनी नुठी कवणे काळी. ऐसे सकळ सिद्धांचा राव देवी लक्ष्मीचा नाहो राया ऐक देव देवो बोलता जाहला. आता पुनरपितो अनंतु आद्य एकी मातु सांगेल तेथ पंडुसुतु प्रश्नु करील. तया बोलाचा
हन पाडू, कारसवृत्तीचा निवाडू, येणे श्रोतया होईल सुरवाडू, श्रवण सुखाचा. ज्ञानदेवो म्हणे निवृत्तीचा, चांग उठावा करुनी उन्मेषाचा, मग संवादू श्रीहरी पार्थाचा, भोगा बापा. हे काम क्रोध अंतःकरणातून पार गेले की ते निसंशय नाहीसे झाले असं समज. ज्याप्रमाणे सूर्यकिरणांशिवाय मृगजळ राहत नाही, तसे काम क्रोध जर निशेष गेले तर ब्रह्मप्राप्ती रूप स्वराज्य मिळालं असं समज. मग तो पुरुष आपणच आपलं सुख भोगतो. गुरु शिष्यांच्या संवादात येणाऱ्या विचाराने प्राप्त झालेली जीव परमात्म्याची जी एकता, तिच्या ठिकाणी स्थिर होऊन तिथून तू कधी हलू नकोस. असं सर्व सिद्धांचा राजा, देवी लक्ष्मीचा पती आणि देवांचा देव जो श्रीकृष्ण, तो म्हणाला. हे राजा धृतराष्ट्रा, ऐक, असं संजय म्हणाला. आता पुन्हा तो श्रीकृष्ण आणखी एक प्राचीन कथा सांगेल. त्यावेळी अर्जुन प्रश्न करील. त्या प्रतिपादनाची योग्यता अथवा त्या प्रतिपादनात स्पष्ट अनुभवास येणारे शांत आदी रस, ह्या योगाने श्रोत्यांना श्रवण सुखाची रेलचेल होईल. निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात, बुद्धीला चांगलं जागं करून मग बाबांनो कृष्णार्जुनाच्या संवादाचा आनंद भोगा. इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे कर्मयोगो नाम तृतीयोऽध्यायः. श्रीसच्चिदानन्दार्पणमस्तु. हरि ओम.